नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या कथेचं नाव आहे लिंबू मिरची अन भाकर. आणि या कथेचे लेखक आहेत भरत. लेखकाच्या लेखणीला सन्मान देऊन आपण आजच्या आपल्या या कथेला सुरुवात करूयात. पण त्या अगोदर तुम्हाला जर या चॅनलवरील कथा आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करा. चला तर मग कथेला सुरुवात करू. रात्रीची वेळ होऊन गेली. 8 वाजले. इन्स्पेक्टर महेश यांनी सुनील अन रमेश काका या दोघांना सोबत घेतले अन आधी देवीच्या मंदिरात गेले. तेथे ते महाराज त्या तिघांची वाटच बघत होते. यावेळी इन्स्पेक्टर महेश यांनी कॉन्स्टेबलला सोबत घेतले नाही. तिघांनी देवीला नमस्कार करून त्या महाराजांना सोबत घेऊन मांत्रिकाच्या घराच्या दिशेने निघाले. ते जसजसे त्याच्या घराजवळ पोहोचत होते तसतसे जंगल दाट होत चालले होते अन रस्ताही रुंद होत चालला होता. ती पौर्णिमेची रात्र होती. अचानक इन्स्पेक्टर महेश यांनी ब्रेक मारला. समोर झाडं झुडपं होती. पुढं वाट आता 2 पायाचे प्राणी चालू शकतील अशी होती. महाराजांनी सांगितलं, आपण आता 2 किमीच लांब आहोत. पुढचा प्रवास आपल्याला पायीच करावा लागणार. मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. एक, कोणीही मागे वळून बघायचं नाही. दुसरी, सतर्क राहायचं आणि एकमेकांना चिटकून चालायचं. मी पुढे चालेल, तुम्ही फक्त शांत मनाने माझ्या मागोमाग चालत या. तिघांनीही हामी भरली. इन्स्पेक्टर महेश यांनी जीपच्या खिडकीतून 2 छोट्या टॉर्च त्यांनी सुनील अन रमेश काकाकडे दिल्या अन मोठी जवळ ठेवून घेतली. चौघेही एकामागोमाग चालू लागले. सगळ्यात पुढे महाराज महामृत्युंजय मंत्र पुटपुटत चालले होते. त्यांच्या मागे रमेश काका त्यांना रस्ता दाखवत टॉर्च पकडून चालत होते. आणि मध्ये छोटा सुनील, तो असा रात्री अपरात्री बाहेर निघत असे, त्यामुळे त्याला इतकी भीती वाटत नव्हती. पण जंगली कुत्रे जोरजोरात भुंकत होती. झाडावर घुबडही आवाज करत होती. कुठून तरी विचित्र कर्कश हळुवार आवाज येत होता. ते जसजसे पुढे जात होते तसतसा तो आवाज मोठा होत चालला होता. अजून 9च वाजले होते. पण इतक्या अंधारात अन घनदाट जंगलात किती रात्र झाली अन किती नाही असं वाटत होते. नाहीतरी आज चंद्र एका वाईट शक्तीच्या अधीन असून तो प्रत्येक हालचालीवर नजर ठेवतोय असं वाटत होतं. कोणीतरी दबा धरून त्यांना चालतानाही बघत होतं. आजूबाजूला झाडीतून लाल पिवळ्या डोळ्यांसारखा प्रकाशही त्यांना दिसत होता. इन्स्पेक्टर महेश सुनीलच्या मागोमाग चालत होते. त्यांनी एका हातात पिस्तूल अन एका हातात टॉर्च घेतली. ते सुनीलला चिकटूनच चालले होते. थोडं अंतर चालून गेल्यावर कोणीतरी, अहो देवचे बाबा, कुठे चाललाय तुम्ही? मी केव्हाची तुमच्या मागोमाग येते, अशी मागून साद घातली. रमेश काका मागे वळून बघणार तेवढ्यात महाराज जोरात ओरडले, खबरदार, चुकूनही मागे वळून बघू नका आणि मूर्ख होऊन मागे फिरू नका. पण रमेश काका म्हणाले, महाराज, पण हा तर माझ्या बायकोचा आवाज आहे. अन ती इथं कशी काय आली? ती तर गाडीत पण बसली नाही अन लपून येण्यासारखं वाहनही नाही. मला तिची काळजी वाटते. मी तिला घेऊन येतो. इथे एवढ्या अंधारात आली होती माझ्या मागे. परत महाराज बोलले, हा मूर्खपणा तुमचा जीव घेईल. मी निघताना बजावलं होतं ना, कोणीही मागे वळून बघणार नाही. अन हो, ती तुमची बायको नाही. ज्या जंगलातली भूतप्रेत आहे, चकवा आहे तो. ज्या ज्या लोकांचा खून झाला ते सगळे आपल्या आजूबाजूलाच आहेत. तुम्हाला खोटं वाटते तर समोर झाडावर बघा. तिघांनी समोर चिंचेच्या झाडावर बघितलं तर तिघांचेही चेहरे अवाक झाले. समोर विचित्र वस्त्र परिधान करून माणसं बसलेली होती आणि ती सगळी त्यांना नजर रोखून बघत होती. आता मात्र रमेश काका यांना ते खरं वाटलं. त्यांना घामही सुटला. प्रत्येकाला थोडं घाबरल्यासारखंच झालं. इन्स्पेक्टर महेश तर हे पहिल्यांदाच बघत होते.
ते पिस्तूल त्या माणसाकडे करणार तोपर्यंत महाराज म्हणाले, साहेब, मेलेल्यांना त्या लोखंडाचा काय धाक दाखवताय? त्यांचे कपडे नीट तर बघा. इन्स्पेक्टर महेशांनी टॉर्च लावून बघितला तर त्यांच्या शरीरावर जखमा होत्या. अन हळूहळू प्रत्येकाच्या हृदयातून अन डोळ्यातून रक्त बाहेर येऊ लागले. महाराज पुन्हा बोलले, ही सगळी प्रेत आहेत आणि यांचा जीव त्या 3 चेटकिणींनीच घेतला आहे. त्यामुळे त्या आपल्याला काहीच इजा करणार नाही. तुम्ही फक्त शांत मन ठेवून माझ्या मागोमाग चला. इन्स्पेक्टर महेशांना हे सगळं खरंच आपल्या डोळ्यासमोर घडतंय की भास होतोय असं त्यांना वाटत होतं. पण ते आज ठाम निश्चय करून आलेले होते की या प्रकरणाचा मुळापासून नायनाट करायचा आणि त्या मुलाचे प्राण वाचवायचे. आता 1 किमीवरच त्या मांत्रिकाचं घर राहिलं होतं. महाराज एका वडाच्या झाडाखाली कालीचं खंडित मंदिर होतं. तिथं त्यांनी साफसफाई केली आणि जवळ असलेली मोठी पिशवी खाली ठेवली. आणि त्यांनी रमेश काका व सुनीलला सांगितलं की इथून पुढे फक्त इन्स्पेक्टर महेशच जातील. त्यामुळे तुम्ही दोघंही माझ्या जवळच थांबा असा त्यांनी इशारा केला. मग गंभीर नजर करून मोठा श्वास घेऊन त्यांनी इन्स्पेक्टर महेशांना सांगितलं, फक्त 2 तास. इन्स्पेक्टर महेशांनी मान हलवली. इथून पुढं तुमचंच काम आहे. इन्स्पेक्टर महेश, हा घ्या देवीचा तावीज, गंगाजल अन ही राख अन हा चाकू. तुम्हाला काहीही करून त्या 3 शिशा इथपर्यंत आणायच्या आहेत, समजलं? इन्स्पेक्टर महेश महाराजांना प्रणाम करून हो म्हणाले व त्यांनी पुन्हा सुनीलच्या डोक्यावरून हात फिरवून ते त्याला म्हणाले, बाळा, आता महाराज जसं सांगतील तसं ऐकायचं. मी आलोच, घाबरू नको. अन इन्स्पेक्टर महेश त्या मांत्रिकाच्या घराकडे चालत निघाले. महाराजांनी रमेश काकांना मदतीला घेऊन देवीची गंगाजलने आंघोळ घातली आणि धूप पूजा करून पिशवीतलं सामान काढलं. त्यात देवीचे 3 त्रिशूळ होते. त्यांनी ते त्रिशूळ लांब लांब समान अंतरावर जमिनीवर गाडले आणि रमेश काकांना त्याच्या आजूबाजूला देवीचा धुपारा घेऊन एक वर्तुळाकार गोल रिंगण बनवायला सांगितलं. त्यांनी 3 छोटी छोटी हवनकुंड बनवले. मग त्यांनी देवीला हळद कुंकू वाहून त्या रेषेवरही हळद कुंकू टाकले. मग त्यांनी रमेश काकांना सांगितलं की मी जसजसं आहुती देत जाईल तसं तुम्हीही तुमच्या जवळच्या एका अग्निकुंडात या कोरड्या वडा पिंपळाच्या काळ्या अशा अभूती टाकत राहायच्या. अन ओम ऐं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र उच्चारत राहायचा जोपर्यंत मी थांबा असं म्हणत नाही. अन कितीही मोठं संकट येऊ, ठाम मनाचा निश्चय करून घ्या. डोळे उघडायचे नाही, घाबरायचं नाही. देवीचे स्मरण करत राहा, आपल्याला काही होणार नाही. रमेश काकाही जणू आज मनाशी हिमतीची गाठ बांधून आले होते. कितीही झालं तरी या अनाथ मुलाला या संकटातून सोडवल्याशिवाय मी राहणार नाही. त्यांनी महाराजांना होकार भरला आणि ते हवन कुंडाजवळ बसले. मग महाराजांनी सुनीलला जवळ घेऊन प्रेमाने समजावले, हे बघ बाळा सुनील, तुला या रिंगणाच्या मधोमध बसायचे. तुला कोणत्याही परिस्थितीत हे रिंगण ओलांडायचे नाही. आणि तूही देवीचा जाप करायचा, बरं का? इन्स्पेक्टर महेश जे करायला गेले ते खरंच कठीण आहे. त्याला काळीजही कठोर लागते. देवीची कृपा राहिली तर तुम्ही दोघेही संकटातून निघून जाल. सुनीलला मनोमनी वाटलं की महाराज दोघेही निघून जाल असं का म्हटले असतील. इकडे इन्स्पेक्टर महेश रस्ता चाचपडत त्या मांत्रिकाच्या घराजवळ पोहोचतात. समोर 3 मांजरी त्या घराच्या छतावर जोरजोरात विचित्र हास्य करताना त्यांना दिसल्या. त्या 3घी चेटकिनी होत्या. त्यांनी इन्स्पेक्टर महेश यांच्या शरीराचा वास घेतला तर त्यांना कळलं की आपली शिकार आपल्या जवळच चालून आलेली आहे, म्हणजे सुनील. त्यातल्या 2 मांजरी वटवाघळाचं रूप घेऊन सुनीलच्या दिशेने रवाना झाल्या आणि एक तिथेच
अदृश्य स्वरूपात थांबून इन्स्पेक्टर महेश यांना बघू लागली. महाराजांनी सांगितलं होतं की 2 तासापर्यंत मी त्या तिन्ही चेटकिनींना सुनीलचा जीव घेण्यापासून थांबू शकतो. तोपर्यंत तुम्हाला त्या तिन्ही शिशा शोधायच्या आणि त्यातील तिघांपैकी एकीचा केसाचा गुच्छा कापून माझ्याजवळ घेऊन यायचा आहे. मनात निर्णय करून ते आत शिरले. तिथं त्यांनी जे बघितलं ते फारच विचित्र आणि किळसवाणं होतं. समोर दगडावर त्या मांत्रिकाचा मृतदेह सडत चाललेला होता आणि आजूबाजूला किडे माकोडे उंदरं त्याचं सडलेलं मांस खात होते. त्यांनी पूर्ण घराची पाहणी केली. त्या मांत्रिकाने जमिनीवर एका ठिकाणी कुलूप लावले होते. तो दरवाजा होता तळघरात जाणारा. इन्स्पेक्टर महेशांनी मग कसेबसे ते कुलूप तोडले आणि आत गेले. आत गेल्यावर त्यांनी बघितलं धनाची उंच रास पडलेली होती. अनेका टोपलीत ज्याच्यात नाक ठेवतात त्यात त्याने 3 शिशा ठेवल्या होत्या. त्या तिन्ही शिशा घेऊन ते बाहेर आले आणि बाहेर बघतात तर त्यांचे डोळे विस्फारले. त्या मांत्रिकाची डेड बॉडी गायब होती. समोर एक म्हातारी बसलेली दिसली. तिचे केस विस्कटलेले होते आणि ती सारखी मागं पुढं हालत होती आणि जमिनीवर नजर रोखून बघत होती. इन्स्पेक्टर महेशांनी तिला विचारले, ए म्हातारी, तू कोण आणि इथं काय करायला आलीस? तिने एक विकराळ हास्य केलं आणि चेहरा इन्स्पेक्टर महेश यांच्याकडे फिरवला. आज पहिल्यांदा इन्स्पेक्टर महेश यांना भीती वाटून दरदरून घाम फुटला. समोरून त्या म्हातारीचा चेहरा फारच भयावह दिसत होता. तिच्या डोळ्यात रक्त वाहत होते. नाकाजवळ आळ्या चालत होत्या आणि ती जोरजोरात मांस चावत होती. तिच्या तोंडात त्या मांत्रिकाच्या छातीचा तुकडा होता. हे बघून इन्स्पेक्टर महेशांना मळमळ होऊ लागली. मग ती जोरात किंचाळली. काय वाटतं मानवा, जिवंत जाऊ शकतोस? आज तर आम्हा तिघांना 2-2 जणांचं मांस मिळणार. इन्स्पेक्टर महेशांनी क्षणाचा विलंब न करता जवळ असलेलं गंगाजल आणि राख त्या मांत्रिकाचा मृतदेह जिथं होता तिथं टाकलं. अनेका वाफेसारखा काहीतरी धूर तिथून निघून आकाशात गेला. तसंच त्यांनी गंगाजल आणि राख त्या चेटकिनीवर टाकली. तिला थोडं जळल्यासारखं झालं. ती चिडली आणि तिच्या मूळ रूपात आली. मोठे मोठे जमिनीपर्यंत मोकळे केस, खोल मोठे डोळे, फक्त पांढरे धब्बे आणि मोठे मोठे लाल दात. ती संतापात म्हणाली, रे मूर्खा, तुला काय वाटलं? त्या साधूच्या पाण्याचा आणि राखेचा वापर करून तू जिवंत वाचशील? पुन्हा ती हसली. इकडे त्या 2 चेटकिनी सुनील जवळ पोहोचल्या. पण त्या जशा त्याच्या जवळ जाणार तशी जोराची वीज कडाडून त्या दोघी दूर फेकल्या गेल्या. त्यांनी बघितलं की त्या साधूने सुनीलच्या अवतीभोवती महाकाली रक्षा कवच बनवला आहे आणि तो हवनकुंडाजवळ यज्ञ करत आहे. त्या चिडल्या, पण त्यांनी डोक्याने काम घेण्याचं ठरवलं. त्यांनी रूप पालटलं आणि सुनीलचे आई वडील बनून त्याला रिंगणाबाहेरून हाक मारू लागल्या. बाळा, राजा सुनील, बघ, आम्ही तुला घ्यायला आलोय. बघ, तुझी आई ही आलेली आहे. एक चेटकीन म्हणाली, हो बघ राजा, आम्ही जिवंत आहोत. चल आमच्या सोबत घरी. हे तुझा बळी देणार आहेत. तू इथं थांबू नको. जेव्हा सुनीलने मागे वळून पाहिले तर त्याच्यासमोर त्याचे आई वडील उभे होते. तो भारावला आणि त्यांच्याकडे जाऊ लागला. पण महाराजांनी रागाने बघून त्याला मनात हाक मारली, थांब सुनील, ते तुझे आई वडील नाहीत. समोर उभे असलेले त्या चेटकिनी आहेत आणि तुझा जीव घ्यायला आले आहेत. थांब, नाहीतर माझी आणि महेशांची मेहनत वाया जाईल. तू जर रिंगणाबाहेर गेला तर मीही हतबल होईल, म्हणून बाहेर पडू नको. सुनील रिंगणाबाहेर पाय टाकणारच होता की तो भानावर आला आणि पळत जाऊन पुन्हा रिंगणाच्या मधोमध जाऊन उभा राहिला. त्या चेटकिनी आता चवताळून उठल्या. त्यांचं मूळ रूप पालटून आणि जोरजोरात हसून त्यांनी
साधू आणि रमेश काका यांच्यावर प्रहार केला. साधू आणि रमेश काकाच्या शरीरावर तलवारीसारखे घाव दिसू लागले. दोघांनाही फार त्रास होऊ लागला. अंगावर व्रण उठले, पण तरीही हवनकुंडात दोघेही आहुती देत जोरजोरात देवीला साथ घालतच होते. इकडे इन्स्पेक्टर यांच्यावर त्या चेटकिनीने हल्ला केला, पण गळ्यात तावीज असल्याने त्यांना काही झाले नाही. पण जोराचा धक्का लागून ते जमिनीवर कोसळले. त्यांच्या हातातील गंगाजल खाली सांडले अन राख हातात त्यांनी पकडून ठेवली. दोन्हीकडे घमासान युद्ध जणू चालू होते. ती चेटकीन इन्स्पेक्टर महेश यांच्याकडे मांजरीसारखी झेपावली. तसे इन्स्पेक्टर महेश यांनी जवळ असलेली राख तिच्या डोळ्यात फेकून मारली. तशी ती दूर जमिनीवर जाऊन पडली. तसे इन्स्पेक्टर महेश स्वतःला सावरत उठून ते पळत सुटले, पण त्यांचे पाय कोणीतरी जखडून ठेवले आणि त्यांच्या छातीजवळही दुखायला लागलं होतं. इकडे आता त्या चेटकिनीची शक्ती प्रबळ होत चालली होती. महाराज आणि रमेश काका पूर्ण रक्ताने माखून गेले होते, तरीही त्यांनी देवीचा जप चालू ठेवला. अंगावर फार खोल जखमा झाल्या होत्या. महाराज तपस्वी असल्यामुळे त्यांना इतका त्रास होत नव्हता, पण रमेश काका यांच्या अंगावर जणू वीजच कोसळत होती. सुनील सगळं बघत होता. त्याला सुचत नव्हतं. तो रडायला लागला, पण त्याच्या रडण्यापुढे त्या चेटकेनीचा हसण्याचा आवाजच खूप मोठा होता. फार मोठी काळ रात्र होती ती सुनीलच्या आयुष्यातली. इकडे इन्स्पेक्टर महेश त्या तिन्ही शिशा घेऊन पळत सुटले. ती चेटकीन ही स्वतःला सावरून एखाद्या विजेप्रमाणे इन्स्पेक्टर महेश यांच्या मागे धावली. अचानक धडाम! इन्स्पेक्टर महेश यांना कुणीतरी धक्का दिला आणि ते तोंडावर पडले. त्यांच्या डोक्याला मोठी जखम झाली, तरी ते कसेबसे देवीचा गजर घालून उठले आणि पुन्हा पळू लागले. ती चेटकीन त्यांच्यावर मागून वार करू लागली. यावेळी इन्स्पेक्टर महेश यांना जोराचा मार बसला होता. ते यातनेने विव्हळत होते, पण मनाशी ठाम होते की जोपर्यंत मी सुनीलचा जीव वाचवत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. ते सुनील जवळ पोहोचले. त्यांनी बघितलं त्या दोन चेटकीन महाराज आणि रमेश काका यांच्यावर प्रहार करत होत्या. त्यांनी 2 गोळ्या त्यांच्यावर फायर केल्या. तशा त्या अजून चिडल्या. इन्स्पेक्टर महेश यांनी जोरात महाराज अशी हाक दिली आणि त्या तिन्ही शिशा 10 फुटावरून महाराजांकडे फिरकावल्या आणि त्याचसोबत त्या दोन्ही चेटकिनी महाराजांकडे धावल्या. पण एक चेटकीन इन्स्पेक्टर महेश यांच्या मागे होती. तिने इन्स्पेक्टर महेश यांच्यावर धाव घेतली आणि क्षणात त्यांच्या छातीवर नख घालून त्यांना घायाळ केले. सुनीलने न राहून इन्स्पेक्टर महेश यांचा जीव वाचवायला धावला आणि त्याने अनाहूतपणे रिंगण ओलांडलं. इन्स्पेक्टर महेश यांनी हिंमत सोडली नव्हती. त्यांनी कसेबसे त्या चेटकिनीचे केस जोरात पकडले आणि एका हाताने कैची घेऊन कापून सुनीलकडे दिले आणि म्हणाले, लवकर महाराजांकडे दे. तो धावत गेला, पण समोर इकडे त्या चेटकिनी महाराजांना इजा करू लागल्या. रमेश काकाही आता विव्हळून बेशुद्ध पडले. महाराजांनी सुनीलला सांगितलं, ते केस माझ्याकडे दे लवकर. सुनीलने ते केस वर फेकले. तसेच त्या 2 चेटकिनी पण आकाशात झेपावल्या. त्यांनी ते केस हातात झेलले, पण एक केस महाराजाजवळ गेला. त्यांनी तो शिशीत बंद करून त्या तिन्ही शिशा तिन्ही हवनकुंडात टाकल्या. त्याचबरोबर हवनकुंडात विस्फोट झाला. एका धमाक्यासारखा तो प्रकाश जंगलात पसरला. त्या तिन्ही चेटकिनीचा आधी काळा धूर झाला. मग त्या हळूहळू अग्निकुंडाकडे ओढल्या जाऊ लागल्या आणि अदृश्य झाल्या. कत्लाचा खेळ आता संपला होता. पण इन्स्पेक्टर महेश, महाराजांनी इन्स्पेक्टर महेशकडे बघितलं तर त्यांच्या पोटातील आतडे बाहेर आलेले होते. त्यांच्या छातीचे मांस गायब होते आणि ते मरण यातनेने विव्हळत होते. महाराज धावत त्यांच्याकडे गेले. सुनीलही गेला. त्यांनी
सुनीलला सांगितलं, बाळा, खूप शिक, खूप मोठा हो आणि आईवडिलांचं नाव कमव. जे झालं ते विसर, असं म्हणत त्यांनी जागेत जीव सोडला. सुनील रडू लागला. मग महाराजांनी सुनीलला धीर देत सांगितलं, इन्स्पेक्टर महेशांनी जे तुझ्यासाठी केलं ते फार मोठं काम आहे. मी त्यांना कुठीत सांगितलं होतं की त्या 3 शिशीवर मांत्रिकाने जादू केली होती. जो कोणी त्या शिशींना हात लावेल त्याच्या शरीरात विष पसरून तो मरून जाईल आणि त्याला कोणीच वाचवू शकणार नाही. पण तरीही इन्स्पेक्टर महेशांनी माझं ऐकलं नाही आणि ते असं करायला तयार झाले. तुला त्यांनी दत्तकही घेतलंय आणि तुझ्या पूर्ण शिक्षणाची जबाबदारीही त्यांनी घेतली. त्यांची इच्छा ही आहे की तू मोठा इन्स्पेक्टर व्हावं. असं बोलून त्यांनी सुनीलला उचललं आणि रमेश काकावर गंगाजल छिडकून त्यांना सारं सांगितलं. त्यांना फार वाईट वाटलं. त्यांनी महाराजांना वचन दिलं सुनीलला सांभाळण्याचं. तिघही तिथून रवाना झाले. पण तरीही महाराजांना शंका लागून होती, कारण कालच एक शिशी मंदिरातून नजर चुकवून कोणीतरी चोरली होती. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशा नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.